उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवाडीमध्ये दाखल झाल्यात। सुनेत्रा पवार या सासू आशाताई पवार यांची भेट घेणार आहेत। पार्थ पवारही काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्या सोबत आहेत। जयकुमार, काय अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? गौरी, आपण बघू शकतोय की महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे आता त्यांच्या बारामतीतल्या जे काटेवाडीतले जे मूळ घर आहे, तिथं आता दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे देखील आहेत। परंतु तत्पूर्वी सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल व्हायच्या अगोदर अजित पवारांचे जे सख्खे धाकटे बंधू आहेत श्रीनिवास पवार, ते त्यांच्या सुविध पत्नी शर्मिला पवारांसोबत या ठिकाणी आले आहेत आणि पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे अस्थि कलश आहे हे देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार ते देखील या ठिकाणी आहेत। त्यांच्या दर्शन ते घेणार आहेत आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा होणार का? कारण की संपूर्ण पवार कुटुंब असेल, तात्यासाहेब पवारांचे हे कुटुंब, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी एकवटलेलं आहे आणि यांच्यात काय आता चर्चा होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच जयकुमार, या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।